मी डॉक्टर सोनाली पाटील, मी बालरोग तज्ज्ञ आहे आणि रिसेंटलीच श्रीनिवास तांदळे यांचा काही लहान मुलांच्या कार चालवण्याच्या ह्याच्याने मृत्यू झाला, जी फारच दुर्दैवी घटना होती. आणि जो माणूस जातो त्या घरचे लोक जे फेस करतात ते त्याची जाणीव ठेवून तरी माझं हे म्हणणं आहे की अजूनही या गोष्टी तिथे चालू आहेत. तर पालकांनी एक जबाबदारी घेतली पाहिजे. प्रत्येक पालकांनी जर आपल्या मुलांची जबाबदारी घेतली तर हे कुठेतरी थांबेल. कारण जेव्हा मुलांना तुम्ही गाडीच्या चाव्या देता, जेव्हा तुम्ही त्यांना ड्रायव्हिंग शिकवता, त्यांची एज काय आहे, ते हे कशासाठी गाड्या घेऊन जात आहेत, ते काय करतात बाहेर जाऊन, हे बघायलाच पाहिजे. पॅरेंट्सनी ह्याकडे लक्ष ठेवायलाच पाहिजे. आणि ही लाईफ म्हणजे एक थ्रिल नाही आहे. गाडी घेऊन जाणं, रेसिंग करणं, ह्या थ्रिलमध्ये त्यांना मजा वाटते सध्या. पण ह्या त्यांच्या थ्रिलमध्ये कोणाचे तरी जीव जातात, त्यांचे स्वतःचेही जाऊ शकतात. ह्याची जाणीव त्या मुलांना करून देणं गरजेचं आहे. पालक म्हणून जेव्हा प्रत्येक पालक ही जबाबदारी घेईल ना, त्यावेळेला ह्याला आळा बसेल. नाहीतर मुलं आपल्या मर्जीने वागतायत. त्या रस्त्यावर आजही रात्री किंवा दुपारी संध्याकाळी आपण असा जर शांत थोडासा आवाज झाला की रेसिंगचे आवाज येत राहतात. इतके जोरात ते आवाज असतात की आम्हाला ते ऐकूनच भीती वाटते. तर चालता फिरताना सगळ्या नागरिकांना किती भीती वाटत असेल ह्या गोष्टींची. आणि ह्याच्यामुळे जीव जात आहेत. आणखीन कायच व्हायचं बाकी आहे. त्यामुळे पालकांनी प्लीज जबाबदारी घ्या थोडीशी. आपल्या मुलांना ह्या थ्रिल मुळे काय काय परिणाम होऊ शकतात, त्यांना शिक्षा होऊ शकते, ह्याची जाणीव करून द्या. कोणाचा तरी जीव जातो आणि त्या फॅमिलीचं काय होत असतं ह्याची पण जाणीव करून द्या आपल्या मुलांना. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. प्लस पोलिसांना मी हे आवाहन करेल की पोलीस किंवा आपले जे काही ऑफिशियल्स असतील सगळीकडचे, की कायद्यामध्ये बदल थोडे व्हायला पाहिजेत. म्हणजे जुविनाईल आहे म्हणून फार ॲक्शन न घेता असं नाही होता कामा. कारण त्यामुळे काय होतं, ती भीती जी असते ती निघून जाते कुठेतरी. आणि पॅरेंट्सनीही अशा मुलांना पाठीशी घालणं किंवा ह्या गोष्टी जे चालू असतात ते बंद व्हायला पाहिजे. आणि पॅरेंट्सना, मुलांना, जे कोणी ह्याच्यात इन्वॉल्ड असतात त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांचे जे मित्रपरिवार आहेत किंवा इतर लोक आहेत जे ह्याच्यामध्ये थ्रिल समजतात त्यांना कुठेतरी हा आळा बसेल. आणि हे लवकर होणं गरजेचं आहे. धन्यवाद. हे खूप दुर्दैव आहे की आजच एक रील बघितला आणि एक व्हिडिओ बघितला की तिकडे खूप फास्ट मोटरसायकल रेसिंग चालू आहे. त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी हे ॲक्सिडेंट तांडले यांचा झाला होता. आता जस्ट 2 आठवडे पण नाही झाले त्यांचा ॲक्सिडेंट होऊन. आम्ही कमिशनर, म्युन्सिपल, DCP सगळ्यांना पत्र पण दिलं आहे आणि त्यांनी चांगला रेस्पॉन्स पण केला होता, बॅरिकेड वगैरे टाकला होता. पण संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे जिकडे अजून रेसिंग चालू आहे. तर आता लोकांना पण थोडा सिविक सेन्स पाहिजे की ज्या ठिकाणी म्हातारे लोक, लहान बाळ येतात वॉकिंगसाठी आणि खेळण्यासाठी, त्या ठिकाणी असली रेसिंग नाही करायला पाहिजे. आणि खूप सारे जे रेसिंग करणारे मुले आहेत ते कमी वयाचे आहेत, 18पेक्षा जे कमी आहे त्यांच्या वय, आणि ते तिकडे रेसिंग करतात. तर पालकांना पण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे.